हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे किटामाइन HCl. प्रिव्हियसली आपण जनरल ॲनेस्थेशिया हा टॉपिक स्टार्ट केला होता. जनरल ॲनेस्थेशियामध्ये आपण जनरल ॲनेस्थेशियाची डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन हे दोन टॉपिक आपण कव्हर केले होते. सो क्लासिफिकेशन्समध्ये आपण बघितलं होतं जे जनरल ॲनेस्थेशियाचं जे क्लासिफिकेशन्स आहे तर ते दोन सब क्लासमध्ये डिवाइड झालेलं आहे. फर्स्ट आहे इंट्रावेनस जनरल ॲनेस्थेशिया अँड सेकंड वन इनहेलेशनल जनरल ॲनेस्थेशिया. इंट्राव्हेनस जनरल ॲनेस्थेशियाचे एक्झाम्पल्स आहेत किटामाइन, HCl, हायड्रोक्लोराइड प्रोपेफॉल अँड थायोपेंटेन सोडियम. अँड जे इनहेलेशनल जनरल ॲनेस्थेशिया आहे ते अगेन सब क्लासमध्ये डिवाइड झालेलं आहे. फर्स्ट आहे गॅस अँड सेकंड वन व्होलाटाईल. गॅसमध्ये नायट्रस ऑक्साईड अँड डायइथाइल इथर्स हे एक्झाम्पल्स आपण स्टडी केले होते. अँड व्होलाटाईल्समध्ये हॅलोथेन. सो हे जे जनरल ॲनेस्थेशियाचं क्लासिफिकेशन्स आहे हे प्रिव्हियस पार्टमध्ये आपण कव्हर केला आहे. त्यामध्ये हा जो फर्स्ट क्लास आहे इंट्राव्हेनस जनरल ॲनेस्थेशिया, त्यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे किटामाइन HCl, तर ह्या किटामाइन HClचा आज आपल्याला स्टडी करायचा आहे. यामध्ये आपल्याला किटामाइन HCl जो आहे ड्रग याचं स्ट्रक्चर, केमिकल नेम, प्रॉपर्टी, युजेस, ऑफिशियल प्रिपरेशन्स, ब्रँड नेम अँड स्टोरेज कंडिशन्स ऑफ किटामाइन HCl हे टॉपिक कव्हर करायचे आहेत. सो फर्स्ट आहे स्ट्रक्चर्स ऑफ किटामाइन HCl. तर हे जे स्ट्रक्चर आहे किटामाइन HClचं सिम्पल आहे. यामध्ये काय तर 6 मेंबरच्या रिंग्स आहेत, कनेक्टेड आहेत. ठीक आहे. एक रिंग आहे ती आहे सॅच्युरेटेड आणि एक रिंग आहे अनसॅच्युरेटेड. जे ही जी फर्स्ट रिंग आहे याची जर आपण नंबरिंग बघितलं तर नंबरिंग आहे 1 2 3 4 5 6. अँड सेकंड रिंग जे आहे त्याचं नंबरिंग आहे 1 as 1, 2 as 1, 3 as 1. नंबरिंग 1 2 मध्ये पण देऊ शकता, ABCD मध्ये फॉर्ममध्ये पण देऊ शकता, PQR फॉर्ममध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे किटामाइन HClचं हे स्ट्रक्चर 6 मेंबर 2 रिंग आहेत ज्या की कनेक्टेड आहेत. ठीक आहे. एक रिंग सॅच्युरेटेड आहे, एक रिंग अनसॅच्युरेटेड आहे. नंबरिंग जी आहे ती आहे 1 2 3 4 5 6 आणि सेकंडची नंबरिंग आहे 1 2 3 4 5 आणि 6. जी सेकंड रिंग आहे त्याचं नंबरिंग हे जे कनेक्टेड आहे ना, हा जो कार्बन कनेक्टेड आहे तर त्या कार्बन कनेक्टेड पासनं नंबरिंग आहे. आता यामध्ये ग्रुप अटॅच आहेत. फर्स्ट रिंगमध्ये जर थर्ड नंबर बघितला तर थर्ड नंबरमध्ये NHCH3 हा ग्रुप अटॅच आहे. NHCH3 म्हणजे काय तर NH स्टँड्स फॉर अमाइन अँड CH3 स्टँड्स फॉर मिथाइल. अँड 1 वरती C हे कार्बन आहे ना, C डबल बॉन्ड O, इट मीन्स कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे. आणि जे सेकंड रिंग आहे, सेकंड रिंगमध्ये जर सेकंड वरती आपण बघितलं तर क्लोरीन हा ग्रुप अटॅच आहे. 1 2 3 4 5 अँड 6 आणि HCl. सो हे झालं स्ट्रक्चर. केमिकल नेममध्ये सिम्पल आहे केमिकल नेम. आता इथे जर आपण बघितलं 2 फर्स्ट कार्बन जे फर्स्ट रिंग जे आहे फर्स्ट रिंगच्या सेकंड कार्बनवरती ओके 2 इथे बघायचं परत 2 ओके 2 2 क्लोरोफिनाइल. ओके, हा आहे क्लोरो ग्रुप आणि रिंग आहे फिनाइल. सो 2 2 क्लोरोफिनाइल. अँड 3 वरती काय आहे तर 3 वरती मिथाइल अमाइन, 3 मिथाइल अमाइन सायक्लोहेक्झेन ओन.
सायक्लोहेक्झेन इट मीन्स 6 मेंबर्स आहेत, 6 मेंबर ॲटम्स आहेत. अँड सायक्लो इट मीन्स असायक्लिक हायड्रोकार्बन्स. असायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असतात, हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात कार्बन आणि हायड्रोजन्सने. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विथ कार्बन अँड हायड्रोजन्स. आणि हे जे स्ट्रक्चर्स असतात तर ते ओपन स्ट्रक्चर्समध्ये असतात, रिंग स्ट्रक्चर्समध्ये असतात किंवा स्ट्रेट रिंग फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे. सो जे केमिकल नेम आहे ते आहे 2,2 क्लोरोफिनाइल 3 मिथाइल अमाइन सायक्लोहेक्झेन. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज. किटामाइन HClच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे व्हाईट कलर असतो. देन आहे अनप्लिझंट ओडर. अनप्लिझंट इट मीन्स लाईक थोडासा गोडसर वास असणार. नेक्स्ट आहे क्रिस्टलाइन पावडर, क्रिस्टल्स असतात, थोडंसं रफ टेक्स्चर्समध्ये क्रिस्टलाइन पावडर्स आहेत. अँड नेक्स्ट आहे फ्रीली सोल्युबल इन वॉटर. नेक्स्ट आहे युजेसमध्ये फर्स्ट आहे इट ॲक्ट्स ॲट जनरल ॲनेस्थेशिया. ॲनेस्थेशियाचा रोलच काय टू लॉस ऑफ सेन्सेशन्स. आणि जनरल ॲनेस्थेशिया काय करणार तर कम्प्लीट लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन्स. ओके, किंवा टोटली लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन्स आपण डिफाईनमध्ये बघितलं होतं. सो जो किटामाइन HCl आहे इट ॲक्ट्स ॲट जनरल ॲनेस्थेटिक एजंट्स. नेक्स्ट आहे दे विल रिड्यूस बॉडी सेन्सेशन्स. ज्या बॉडीमध्ये सेन्सेशन्स आहेत तर त्या सेन्सेशन्स रिड्यूस करणं. नेक्स्ट आहे इंड्यूस स्लीप. देन आहे टू मेंटेन अनकॉन्शियसनेस. नेक्स्ट वन आहे ट्रीट पेन. अँड लास्ट वन आहे टू ट्रीट ब्रेन इंजुरी. ज्या मेजर सर्जरी परफॉर्म करायच्या असतात तर त्या सर्जरी परफॉर्म करायच्या वेळेस हा जो जनरल ॲनेस्थेशिया आहे तर जनरल ॲनेस्थेटिक एजंट्स दिले जातात आणि त्यामध्ये हा जो किटामाइन HCl आहे तर किटामाइन HCl यूज केला जातो. नेक्स्ट आहे ऑफिशियल प्रिपरेशन्स म्हणजे यालाच डोसेज फॉर्मसुद्धा म्हटलं जातं किंवा फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. आपण प्रिव्हियसली डोसेज फॉर्म बघितले होते, त्यामध्ये सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिडचा आपण स्टडी केला होता. सो जो किटामाइन HCl आहे तर किटामाइन HCl हे इंजेक्शन्स फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. IP स्टँड्स फॉर इंडियन फार्माकोपिया. नेक्स्ट आहे ब्रँड नेममध्ये किटा व्ही अँड ॲनेकी हे आहेत किटामाइन HClचे ब्रँड नेम. आणि लास्ट आहे स्टोरेज कंडिशन. सो किटामाइन HCl जे आहे तर ते स्टोअर केलं जातं, स्टोअर इन एअरटाईट कंटेनर, अवे फ्रॉम लाईट, टेम्परेचर नॉट मोर दॅन 25 डिग्री सेल्सिअस. जर किटामाइन HClमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जनरल ॲनेस्थेशिया हा टॉपिक जर कोणाला समजलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.